आजचा दिवस साधा नाही. आज काहीतरी मोठं घडणार आहे. जर तू हा व्हिडिओ पाहत असशील तर समज तुझी वेळ जवळ आली आहे. देवाने आज तुझ्यासाठी हा खास संदेश पाठवला आहे. तुझी सर्वात मोठी इच्छा आज नक्कीच पूर्ण होणार आहे. तू खूप दिवसापासून वाट पाहतोयस. आता थांब, वेळ जवळ आली आहे. आज रात्री तुझ्या आयुष्यात खूप मोठा बदल होणार आहे. हे शब्द तू ऐक, कारण हे तुझ्यासाठीच आहेत. नशिबाने तुझं दार ठोठावलं आहे. ऐकतोयस ना? आज तुला जे मिळणार आहे ते तुझ्या कल्पनेपलीकडचं. हा योगायोग नाही, ही देवाची खूण आहे. तू हार मानणार होतास, पण आज सगळं बदलणार आहे. फक्त 5 मिनिटे ऐक आणि तुझं आयुष्य बघताना तू बघ. हो, आजचा दिवस खूप खास आहे. तू खूप दिवसापासून एकच गोष्ट मनात ठेवून बसला होतास. एकच इच्छा, एक स्वप्न, ज्याबद्दल तू कुणालाही सांगितलं नाहीस. रात्री झोपताना तू फक्त देवाला एकच प्रश्न विचारलास, माझं कधी होणार? आणि आज देव म्हणतोय, तुझं आता होणार आहे. तुला वाटत होतं की नशीब तुझ्या बाजूने नाही. लोक पुढे जातायत आणि तू मागे राहिलास. एक गोष्ट लक्षात ठेव, देव उशीर करतो पण अन्याय नाही. तुझ्यासाठी जे ठरवलं आहे ते खूप मोठं आहे. म्हणूनच तुला आता थांबवलं गेलं आहे. आजपर्यंत जे काही घडलं ते सगळं तुला तयार करण्यासाठी होतं. त्या अपयशांनी, त्या दुःखांनी, त्या एकटेपणाने तुला मजबूत बनवलं. आणि आता तो क्षण आला आहे. आज तुझ्या आयुष्यात एक गोष्ट घडणार आहे जी सगळं तुझं आयुष्य बदलून टाकणार आहे. एक फोन, एक मेसेज किंवा एक साधा कॉल, जी खूप दिवसापासून वाट पाहत आहेस. पण एक अट आहे बाळा, तुला विश्वास ठेवावा लागेल स्वतःवर आणि देवावर. कारण शंका असेल तर संधी समोरून जाईल. डोळे बंद कर आणि मनात म्हण, जे माझ्यासाठी आहे ते मला नक्कीच मिळेल. आणि जर विश्वास असेल तर हा संदेश तू लाईक कर आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. बाळा, तुझी शेवटची इच्छा पूर्ण होणार आहे. आता तुझं नशीब बदलून जाणार आहे. कारण साक्षात देवाने आता तुझं आयुष्याचं पान लिहिण्यासाठी उघडलं आहे. होय माझ्या लेकरा, बघ, नशीब बदलायला एक क्षण सुद्धा पुरेसा आहे. तुझं नशीब आजपासून फिरणार आहे. तू खूप सहन केलंस, आता नशीब तुझ्या बाजूने उभं राहणार आहे. देव आणि नशीब दोन्ही आज तुझ्यासाठी काम करत आहे. हा व्हिडिओ म्हणजे नशिबाची खूण आहे बाळा. तुझं नशीब आज तुला सरप्राईज देणार आहे. आता तुझं वाट बघणं संपलं आहे. नशीब तुझं दार ठोठावत आहे. जे तुझ्या नशिबात आहे ते आज तुला मिळणारच आहे. तुझं नशीब आता शांत होत आहे. वादळासारखं आता एकदम बदलून जाणार आहे. विश्वास ठेव, नशिबाने तुझी परीक्षा घेतली. आता बक्षिसाची वेळ आली आहे. होय माझ्या लेकरा, आज तुझ्या आयुष्यात सर्व काही बदलून जाणार आहे. तुला वाटत असलेली भीती कायमची निघून जाणार आहे. होय बाळा, तुला वाटतं की तुला कोणीच सोबती नाही, सगळ्यांनी तुझी साथ सोडली आहे. पण नाही बाळा, तुझी साथ तुझ्या भगवंताने कधीच सोडलेली नाही. तो कायम तुझ्या पाठीशी आहे. फक्त तू विश्वास ठेव आणि ते विश्वास घेऊन तू पुढे चालत राहा. तुझे शत्रूसुद्धा आता तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. कारण आजचा संदेश तू दुर्लक्ष केला नाहीस आणि भगवंताचा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. तुझ्या शत्रूला जाळ्यात अडकवण्यासाठी काही असे मार्ग आहेत जे तुला तुझ्या आयुष्यात अवलंब करायचा आहे. होय माझ्या लेकरा, जीवनात काही लोक असे असतात जे समोरून मित्र असल्यासारखे वागतात, पण मागून तुमच्या विरोधात ते जाळं विणत असतात. आणि तुला असं वाटतं की हे माझेच आहे. अशा वेळी भावनेत येऊन निर्णय घेणं हे तुला नुकसान करून देत असतं. म्हणून बाळा, शत्रूला हरवण्यासाठी फक्त ताकद नाही
तर शहाणपण आणि संयम सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. जो व्यक्ती तुमच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवतो त्याला हरवण्यासाठी तुम्हालाही त्यांच्या विचाराची दिशा समजून घ्यावी लागते. माझ्या बाळा, शांत राहणं महत्त्वाचं आहे, पण हेच खूप मोठं शस्त्र सुद्धा आहे. शत्रूला तुझी पुढची चाल कळू न देणं ही खरी ताकद आहे. काही वेळा शत्रू त्याच्या चुकीच्या आत्मविश्वासात त्याला ठेवणं सुद्धा खूप गरजेचं, जेणेकरून तो स्वतःच आपल्या जाळ्यात अडकून जाईल. प्रत्येक वेळी उत्तर देणं आवश्यक नाही बाळा. काही वेळेला योग्य वेळेची वाट पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. योग्य क्षणी घेतलेला एक निर्णय संपूर्ण खेळ बदलू शकतो. म्हणून शत्रूला जर हरवायचं असेल तर त्याच्यासारखं वागण्यापेक्षा त्याच्यापेक्षा एक पाऊल पुढे विचार करणं आवश्यक आहे. आणि बाळा, काही गोष्टी अशा असतात जे तू सगळ्यांना सांगत बसतो, पण ते तुझं सांगणं बंद कर. शत्रूला हरवायचंय तर सर्वात आधी त्याच्या मनात गोंधळ निर्माण कर. बाळा, तुझा शत्रू तुला हरवायला नाही तर तुला हळूहळू तोडायला येत असतो. त्याला समोरासमोर हल्ला करता येत नाही, तर तो शांत राहून चाल करणारा खरा भयानक शत्रू असतो. आज मी तुला सांगणार आहे तुझ्या शत्रूची ती चाल, जी तुला कळतही नाही आणि तू हरत जातोस. तुझं नुकसान तुझ्या शत्रूने नाही तर तुझ्या अतिविश्वासाने केलं आहे बाळा. शत्रू नेहमी तलवार घेऊन येत नाही, कधी तो तुझ्या जवळच्या माणसाच्या रूपात सुद्धा येत असतो. तो बोलतो, मदत करतो, पण त्याच्या मनात एकच गोष्ट की हा माझ्या पुढे जाऊ नये. शत्रूची पहिली चाल तुला कन्फ्यूज करणे होय. तो तुला बिझी ठेवेल आणि तो पुढे जाईल. तू फोकस झाला तर त्याचं काहीच चालणार नाही हे त्याला माहीत आहे. राग, दुःख, इगो हे त्याचे एकदम स्ट्रॉंगेस्ट वेपन्स आहेत. तो तुला इमोशनल करून निर्णय घ्यायला लावतो आणि तिथेच तू चुका करतोस. तुझा शत्रू तुला थेट बोलणार नाही, पण अशी परिस्थिती निर्माण करेल की तुला स्वतःवरच विश्वास राहणार नाही. होय बाळा, एक राजा होता. त्याच्याकडे एक विश्वासू मंत्री होता. राजाचा एक शत्रू होता, पण तो कधीच समोर आला नाही. तो काय करायचा? तो हळूहळू त्या मंत्र्याच्या मनात शंका भरायचा. राजा तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, तुला रिप्लेस करणार आहे. काही दिवसांनी मंत्री बदलला. त्याने चुकीचे निर्णय घ्यायला सुरुवात केली आणि शेवटी राज्य हरलं. कारण शत्रूने युद्ध जिंकलं नाही, त्याने मन जिंकलं. होय बाळा, म्हणून शत्रूंवर जर तुला मात करायची असेल तर तुला ह्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. स्वतःवरती विश्वास ठेव. प्रत्येक गोड बोलणाऱ्यावर विश्वास ठेवू नकोस. तुझ्या भावना तू कंट्रोलमध्ये ठेव. वेळेचा योग्य वापर कर आणि शांत राहून निरीक्षण कर. लक्षात ठेव, शत्रू आवाज करत नाही, तो शांतपणे चाल करतो. आणि तुझा शत्रू सर्वात मोठा हे बाहेर नाही तर तुझ्या मनात आहे. जो स्वतःवर कंट्रोल ठेवतो त्याला कोणीच हरवू शकत नाही. शत्रूला हरवायचं असेल तर आधी स्वतःला तू मजबूत बनव. जर तुला वाटत असेल की हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे तर व्हिडिओला लाईक कर, शेअर कर आणि लक्षात ठेव, तू जागा राहिलास तर कोणीही तुला हरवू शकत नाही. विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, तू जितकी वेदना सहन केली आहेस त्यापेक्षा 1000 पट आनंद आता तुला मिळणार आहे. देव उशीर करेल पण न्याय नक्कीच देईल. आता तुझी भरभराट सुरू होणार आहे. तुझ्या आयुष्यातलं काळं पान संपत आलं आहे आणि नवीन सुरुवात होणार आहे. आयुष्यातली भयानक वेदना कायमची संपून आयुष्य भरभराटीला येणार आहे. होय बाळा, मनात वेदना, डोळ्यात अश्रू आणि कुठेच आधार दिसत नाही तेव्हा तीच वेळ तुझ्या बदलाची आहे. होय माझ्या लेकरा, जे लोक खूप सहन करतात त्यांच्यासाठीच आयुष्य खूप मोठं काहीतरी देतं. आज तू ज्या वेदना अनुभवत आहेस त्या उद्या तुझी ताकद बनणार आहे आणि खूप लवकर तुझ्या आयुष्यात भरभराट येणार आहे. पैसा, यश, मनशांती सगळं तुझ्याकडे येईल. फक्त एक गोष्ट तू कर, हार मानू नकोस. आजची वेदना तात्पुरती आहे पण तुझं यश कायमचं असणार आहे. होय माझ्या लेकरा, भरभराट सुरू होणार आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव आणि तुझ्या देवावर सुद्धा.
जर तुझा देवावर विश्वास असेल तर लव यू गॉड असे तू टाईप कर. बाळा, तू जितकी वेदना सहन केली आहेस त्याचं फळ तुला आता मिळणार आहे. होय माझ्या लेकरा, तुझी परीक्षेची वेळ आता संपली आहे. तुझं आयुष्य आता नवीन वळण घेणार आहे. जुनं तुटतं तेव्हाच नवीन तयार होत असतं बाळा. होय माझ्या बाळा, पैशाचे मार्ग आता खुलणार आहेत. तुझ्या आयुष्यात योग्य लोक येणार आहेत. माझ्या लेकरा, बघ आता तू शांत होशील आणि कॉन्फिडंट पण होणार आहेस. म्हणून तू हार मानू नकोस. पुन्हा जुन्या लोकांवर किंवा सवयींवर विश्वास ठेवू नकोस. आता सगळं बदलणार आहे. ज्यांनी तुला दुखावलं तेच पुन्हा तू करू नकोस. आज तू ज्या वेदना सहन करत आहेस त्या आता कायमच्या नष्ट होत आहे. आयुष्य तुला तोडत नाही तर मजबूत बनवत आहे. आता तुझी भरभराट निश्चित आहे बाळा. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठी आहे तर तू कमेंटमध्ये लिही, माझं नशीब आता बदलत आहे. होय माझ्या लेकरा, जर तू सध्या कठीण काळात जात असशील तर हा व्हिडिओ तुझ्यासाठीच आहे. आयुष्यातील वेदना कायमस्वरूपी नसतात. खूप लवकर तुझ्या आयुष्यात भरभराट, यश, आनंद येणार आहे. म्हणून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक. होय माझ्या लेकरा, देवाचा आशीर्वाद आता तुला मिळणार आहे आणि तो भरभरून मिळणार आहे. फक्त तू ते घेण्यासाठी सज्ज राहा. हा व्हिडिओ तू दुर्लक्ष करू नकोस, कारण देवाने तुला इथे काही कारणासाठी आणला आहे. आजचा हा संदेश साधा नाही, तर हा थेट देवाचा आशीर्वाद आहे, जे तुझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार आहे. तू सगळीकडे काही ना काही मागत आहेस, पण देव नेहमी थेट देत नाही, तो संकेत देतो. कधी एखाद्या माणसाच्या रूपात, कधी एखाद्या प्रसंगाच्या रूपात आणि कधी एखाद्या अडचणीच्या रूपात. हो, अडचण ही आशीर्वादच असते, कारण तीच तुला मजबूत बनवते. जर तुझ्या आयुष्यात सध्या काही बदल होत असतील, लोक दूर जात असतील, तुला एकटं राहायला आवडत असेल, तुला स्वतःची किंमत कळायला लागली असेल, तर समजून घे, देव तुला नवीन जीवनासाठी तयार करत आहे. जुनं तुटतंय म्हणूनच काहीतरी नवीन आयुष्यात येत आहे. बघ, आता तुझ्या आयुष्यात खूप लवकर योग्य लोक येणार आहेत. होय, तुला मनशांती मिळणार. बाळा, चुकीची वेळ नाही, देव कधीच चुकीचं करत नाही. जेव्हा सगळं चांगलं होऊ लागेल तेव्हा अहंकार करू नकोस, देवाला विसरू नकोस, कारण आशीर्वाद टिकवण्यासाठी नम्रता गरजेची असते. तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते सगळं कारणाने घडतंय. देव तुला सोडत नाही, तो तुला घडवत आहे. आणि लक्षात ठेव, देवाचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. जर तुला वाटत असेल की हा संदेश तुझ्यासाठीच आहे तर कमेंटमध्ये लिही, देव माझ्या सोबत आहे. आणि बघ बाळा, देवाचा आशीर्वाद कसं तुला प्राप्त होत आहे ते. बाळा बघ, हा फक्त व्हिडिओ नाही तर कठीण काळातून जात आहेस आणि देवाचे आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. म्हणूनच तू इथपर्यंत आला आहेस. आज तुझ्या शत्रूंचा नाश कायमचा होणार आहे, कारण तुझा देव तुझ्या पाठीशी आहे. बंद डोळे कर आणि एकदा मनापासून बोल, देव माझ्या सोबत आहे. आणि बघ तुझ्या मनातली भीती कशी नाहीशी होत आहे ते. जर तुला वाटत असेल की तू एकटा आहेस तर हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर आणि बघ तुला कसा अनुभव येतो ते. होय माझ्या लेकरा, कितीही झालं तरी माणसे साथ देत नाहीत, तर ते वेळेनुसार बदलून जातात. पण तू एकटा नाहीस बाळा. सगळे सोडून गेले तरी मी तुझ्या सोबत आहे. बाळा, देव तुझ्या सोबत आहे, फक्त तू विश्वास ठेव, कारण आता तू एकटा नाहीस. काळ कठीण होता पण तो सरत आला आहे. होय माझ्या लेकरा, आता तुझं नशीब कायमच भरभराटीला आलं आहे. आनंदाच्या बातमीचा फोन नक्कीच तुला येणार आहे, कारण साक्षात देवाने हा आशीर्वाद तुझ्या समोर पाठवला आहे. तो आशीर्वाद घ्यायचा आहे की त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे हे तू ठरव. जर घ्यायचं असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर आणि जास्तीत जास्त जणांना शेअर कर. आजपासून कधीही वाईट वेळ तुझ्यावर येणार नाही. आणि बघ, तू प्रत्येक कामात यशस्वी होणार आहेस. तुझी इच्छा 100% पूर्ण होणार आहे. होय माझ्या बाळा, दुर्लक्षाची किंमत आयुष्यभर भोगावं लागतं. स्वतःला तू इतका बदल की ही सगळी दुनिया हैराण होऊन जाईल.
तू जिथे थांबला आहेस तिथे स्वामींनी तुला थांबवलं आहे आणि स्वामी तुला आशीर्वाद देत आहेत. तुझ्या प्रत्येक दुःखातून स्वामी आता मार्ग काढत आहेत. फक्त तू स्वामींवरती विश्वास ठेव.